दिवसातले तास किती? 24 तासातले आपलं वर्किंग आवर किती? 8 आवर्स. जायला 2 आवर्स. किती गेले? जेवायला, आंघोळ बिंघोळ करायला घरी 2 तास. जेवायला आणि पोरगं कुठं असतं? फक्त झोपायला. हॅलो जेवाय पुरतं बरोबर असतं. बरं जेवताना शास्त्रात सांगितले जेवताना बोलायचं नाही, एकच 32 वेळा चावायचं. बरं ते बी झालं, 32 वेळा मी चावत नाही आपण. पण जेवताना मग चर्चा काय असतात? आज तू काय केलं? आई तिकडून सुरू होती, तुला कळत नाही ते बघ तुझा बाप किती काम करते आणि तू अभ्यास नाही केला, सारखा मोबाईल खेळा. बापाचा पारा चढून जातो. हॅलो बाप म्हणून मग आपलं येतं ना बाहेर सर, कळतं मला काय बोलायचं. मग तो जेवणाचा जो कालावधी आहे जिथे आपल्याला मुलाबरोबर बॉन्डिंग तयार करायचं आहे, दिवसभर आपण मुलाबरोबर नसतो, त्या कालावधीमध्ये मुलाशी आपल्याला अटॅचमेंट तयार करायची असते, मुलाला आपलंसं करायचं असतं. कारण मुलगा सुद्धा 6 तास शाळेत असतो, जायला यायला त्याला वेळ लागतो, त्याची आंघोळ पांघोळ शी सू सगळं करायला त्याला वेळ लागतो, त्याला शाळेत जायला शाळेतून यायला वेळ लागतो, त्याचे सुद्धा आपल्यासाठी तास वाया जातात. मुलं आपल्या बरोबर फक्त आणि फक्त जेवणापुरती असतात, झोपायला सुद्धा ते झोपले आपण झोपलो की मॅटर क्लोज. 6 तास ते झोपतात, 6 तास आपण झोपतो. मग मुलाचा आई बापांचा संबंध किती वेळ येतो? नोकरदार म्हणून आपण जर बाहेर राहणार असू सगळे